फोटो मध्ये त्याच्यामध्ये पावडर मिक्स केली। आता कसला कॉम्बो बनवायचा बाजूला काय ते काय सुरू असते। दिस इज फॉर यू। आपल्या पार्किंगच्या जवळ बिबट्या आला होता वगैरे आणि मला रात्री दिसला, मग मी पुरी तुला आवडतं काही करायला। हाय हॅलो नमस्कार, आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर रोजच्यापेक्षा आज उठायला उशीर झाला आहे, त्याचं कारण शांभवी खूप उशिरा झोपली आणि पूर्वी ना म्हणजे तुम्हाला माहिती असेल तर माझं 4ला पहाटेचं रुटीन सुरू व्हायचं, परंतु आत्ता अशात खूप जास्त म्हणजे त्यात बदल होतो आहे। कारणही तसंच आहे तुम्हाला माहिती आहे, आणि आपण जेव्हा छोटं बाळ वगैरे त्याची काळजी घेत असतो तर त्याच्या टायमिंगनुसार आपल्याला ॲडजस्ट करावं लागतं। पण तरीसुद्धा माझा प्रयत्न असतो की 5पर्यंत वगैरे उठावं, कारण का म्हणजे सगळ्या गोष्टीची शिस्त लागते, रुटीन व्यवस्थित चालतं। म्हणजे क्लासेसचं असेल किंवा माझ्या बाकीच्या यूट्यूबचं एडिटिंग आणि शांभवीला बघणं, श्रीला शाळेत वेळेत पाठवणं, या सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात। नाही तर मग थोडंसं इकडे तिकडे टाईम होऊ शकतो, कधी कधी स्कूल बस पण जाते असंही होतं। तर त्यामुळे मग माझा प्रयत्न असतो की मी लवकर वेळेत उठू, जरी रात्री झोपायला उशीर झाला तरी। आणि उठल्याबरोबर मी काय करते इकडे येऊन तर शांभवीसाठी खाऊ बनवते, कारण आता मॅडम उठलेले आहेत आणि त्यांना लागलेली आहे भूक, त्यामुळे मग इकडे मी आता तिच्यासाठी खाऊ बनवते। भात तिला प्रचंड आवडतो, तूप भात ती आवडीने खाते आणि मग त्यामुळे अगोदर तेच बनवायला घेतलं। आणि श्रीसाठीचा टिफिन अजून बनवायचा आहेच। थंडी प्रचंड सुटली आहे कोल्हापुरामध्ये बरं का, आणि तुम्हाला दाखवते बघा इथं उठलेले आहेत मॅडम। मी डॉक्टरांशी पण याविषयी बोलले की ती रात्री असं जास्त वेळ झोपत नाही, उशिरा झोपते, सकाळी पण लवकर उठते। तर ते सांगतात की दर 2 तासाला साहजिक आहे बाळाने उठणं आणि त्यात ते नॉर्मल आहे। त्यांना असं नसतं की रात्र दिवस, ते आपल्याला समजतं की आता रात्र आणि झोपायचं आणि सकाळ झाली उठायचं, या गोष्टीचं त्यांना काही नसतं। दर 2 तासाला त्यांना म्हणजे भूक लागली की ते उठणारच। आणि इकडे श्री तयार होतं, आज आहे चिल्ड्रन्स डे, त्यामुळे मग हा ड्रेस त्यांनी घातला आहे। तो तयार होतो तोपर्यंत मी इकडे त्याचा टिफिन बनवून घेते। आणि खरं तर आज आवडीचा त्याचा मेनू टिफिनला द्यायचा आहे, त्यामुळे रात्रीच सगळी तयारी केली होती। म्हणजे कितीही काही असेल ना, समजा तुम्हाला किती वैताग आलेला असला तरी मुलांचे काही क्षण स्पेशल बनवायचे असतील आणि आता त्यांच्यासाठी मग चिल्ड्रन्स डेला काहीतरी स्पेशल असावं असं वाटणं मुलांना साहजिक आहे टिफिनमध्येही। तर म्हटलं की त्याच्यासाठी पालक पनीर बनवूया। आणि इकडे ते तयार झाले, चपात्या वगैरे पण कणिक मळून झाले, पटकन आता चपाती लाटून घेते। आणि सकाळी श्रीचा टिफिन बनवताना म्हणजे नाश्ता पण बनवायचा असतो ना, तर त्याच वेळी आमच्या सगळ्यांचा नाश्ता मी बनवते आणि जेवण मात्र आमचं नंतरून बनवते, त्याला शाळेत पाठवल्याच्या नंतर। म्हणजे कणिक वगैरे तेव्हाच मळलेली असते सगळ्यांसाठीची, परंतु मग मी माझ्या वेळेनुसार नंतर हे यायच्या थोडंसं अगोदर करते। आता इथे त्याच्यासाठी ज्यूस पण तयार आहे आणि उपीट दिलेलं आहे नाश्त्यासाठी। एवढं शांत काय माहिती का, कारण श्री शाळेला गेलेला आहे आणि सकाळची गडबड धावपळ सगळं आवरून आत्ताचा हा निवांतपणा आहे। खरं तर नाश्ता वगैरे सगळं आवरलं आमचं आणि भाज्या सुद्धा बनवून झाल्यात, फक्त आता चपात्या बनवायच्यात, त्या मी आता थोड्या वेळात बनवायला घेते। शांभवी आहे तिकडे आईजवळ आणि आई तिला भरवतीये। आणि मेन गोष्ट म्हणजे हे ड्युटीला गेलेले आहेत आणि बऱ्याच जणींनी विचारलंय की Q&Aचा व्हिडिओ कधी येणार आहे, तर लवकरच मी तो शेअर करण्याचा प्रयत्न करते। खरं तर शूटच केलेला नाही, कारण सध्या त्यांना वेळ नाही आहे आणि बरेचसे क्वेश्चन्स तुमचे दोघांशी रिलेटेड आहेत, जिथं म्हणजे मी शक्य आहे मला उत्तर देणं ते मी देते, पण काही प्रश्नांची उत्तरं म्हणजे त्याच्यात ते असणं गरजेचं असे आहेत। सो बघू कसं काय होतं ते, नाहीतर शेवटी मग मी माझे प्रश्न घेईन आणि नंतर कधी त्यांना जेव्हा वेळ मिळेल तेव्हा दोघं मिळून आम्ही तो Q&Aचा व्हिडिओ शूट करू। बरं, आज आहे चिल्ड्रन्स डे आणि सर्व चिमुकल्यांना बालदिनाच्या खूप 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 अशा शुभेच्छा। आता आमच्या इकडे ना खूप आनंदाचं वातावरण आहे कोल्हापुरात। त्याचं कारण असेल की बघा, तुम्ही न्यूजमध्ये पण ऐकलं असेल की बिबट्या पकडला गेलाय आणि सगळ्यांना असं झालं की बरं झालं रे बाबा, म्हणजे म्हणतात ना सुटकेचा श्वास, तशा पद्धतीने सगळ्यांना झालं, कारण दहशत निर्माण झाल्यासारखं झालं होतं। सगळे घाबरत होते, मुलांना खेळायला पाठवायला सुद्धा खाली भीती वाटत होती, कारण बऱ्याचदा आमच्या इथे तर अशी अफवा पसरवली गेली होती, कारण सत्यता म्हणजे सांगता येत नाही, पण कसं असतं बघा अशा गोष्टी घडतात ना त्यावेळी खूप जण म्हणजे उगीच काहीतरी पसरवायचं म्हणून पण बोलतात की आपल्या पार्किंगच्या जवळ बिबट्या आला होता वगैरे आणि मला रात्री दिसला, मग ते अशा गोष्टी।
पण मग ते काय खरं खोटं माहिती नाही, परंतु आम्ही सगळे घाबरलो होतो, म्हणजे सगळेच कोल्हापूरकर, आणि भीती वाटत होती एवढं जास्त. म्हणजे 2 दिवस तर सगळ्या जणांनीच मुलांना सोडलंच नाही खेळायला. सो आता पकडला गेला, त्यामुळे काही टेन्शन नाही. आणि चला आता मी स्वयंपाकाला लागते आणि आवरलं की मग कंटिन्यू करूया. खूप जणी म्हणतात की किचनमध्ये ना केस बांधून ठेवत जा. सो आता पटकन केस बांधते आणि हँड वॉश अगोदर करते आणि मग स्वयंपाकाला सुरुवात करते. हा राहिलेला स्वयंपाक म्हणजे चपात्या वगैरे बनवायच्या राहिल्यात त्या करून घेते मी. बरं झालं आठवलं, खूप जणी कमेंट बॉक्समध्ये हाही प्रश्न विचारतात की तुला आता स्वयंपाकासाठी आणि बाकी घरकामात मदतीला एक ताई येत होत्या, तर त्या येत नाहीत का? तर झालंय असं की म्हणजे सकाळी खूप लवकर श्रीला जायचं असतं आणि त्या मावशी ज्या आहेत ना, तर त्या माझा ऑपरेशनचा जो कालावधी होता ना, त्यानंतर बरेच दिवस म्हणजे आत्तापर्यंत त्या येत होत्या. परंतु आत्ता असं झालं की त्यात थंडी एकतर सुटली आहे, त्याच्यामध्ये त्यांचं असं म्हणणं येईल की त्यांचा मुलगा जरा त्यांची शिफ्ट सकाळी लवकर झाली आहे, त्यामुळे त्यांना टिफिन बनवून द्यावा लागतो, त्यामुळे मी सकाळी काही लवकर येऊ शकत नाही. तर मग आम्ही असा विचार केला की मग परत येऊन किती असं म्हणजे स्वयंपाक राहतोच किती करायचा शिल्लक असा. तर मग त्यामुळे सध्या त्यांना येत, परंतु फरशीसाठी ज्या आहेत ना, म्हणजे झाडू आणि पोछा मारण्यासाठी आणि त्यासोबतच भांडे घासण्यासाठीच्या त्या येतात. मग ते काम माझं बऱ्यापैकी कमी झालेलं आहे. सो सध्या तरी हे असं रुटीन आहे. आणि असा डान्स आम्ही करतो, हे बाबांना करून दाखवायचं. म्हणजे त्यांना चेंज पण करू देत नाही, चला म्हणून बाहेर, आजीला बाय, सगळ्यांना बाय. पण आले, चला माझं बऱ्यापैकी आवरलंय, तर थोडंसं राहिले ते पटकन आवरून घेते. ओके, छान, मस्तच. आता 3 वाजून गेलेत आणि आज श्री थोडासा लवकर आलाय, कारण आज लवकर होती शाळा आणि चिल्ड्रन्स डे मुळे अजूनच काही इव्हेंट होते, तर त्यांचं काही बाकी क्लासेस वगैरे नंतरचे झालेच नाहीत. आणि हे गेले ड्युटीला. मग अशी इतकं घाईघाईत गेले ना, पटपट जेवण आणि मग काय ते शूट पण करणं झालं नाही ते जाताना वगैरे. आणि त्यानंतर मग शांभवीला आई नाही, आता झोपी घातलंय मस्त. तर तिला आता मी झोपवते तिकडे, कारण का माझ्याकडे इतकं नाटक करते ना ती, म्हणजे खेळत बसते आणि घाबरत तर अजिबात नाही मला ती. आई थोडस तिला काय म्हटली की बरोबर झोपते. होय. आणि चला श्री पण आला शाळेतनं, तर सांगत होता की आज चिल्ड्रन्स डे मुळे हे होतं ते होतं. तर चला शांभवीला झोपवते आणि नंतर काय काय असेल आज दिवसभरात तर ते पुढे तुमच्यासोबत शेअर करते. पेन्सिल आहे ना स्कूलमधून मिळाली, ते आहे ना बघ, हे आहेत काय, हे कसली आहे श्री? अशी प्लांटेबल आहे, ह्या मागे सीड्स पण आहेत. सीड्स? हे कॅप्सूल मध्ये सीड्स आहेत. हे आहे ना मातीत एवढ्या साईजची झाली ना, मातीत घालायची एवढी साईज त्याची, ग्रो होते का? हा. आणि त्याला दररोज हाफ ग्लास पाणी द्यायचं, असं मोठं झाड ग्रो. सिरियसली? सिरियसली आता यूज करायची आणि नंतर अर्धी झाली हे करायचं का? अच्छा. इकडे शांभवी झोपली आहे. श्री अभ्यास काय आला रे आज? हे SP5 मधला पेज नंबर 11 to 15 सोडवायचे. लाईट्स ऑन झालेल्या आहेत. असं करायचं नाही, बॅड हॅबिट. अजून घ्यायचं. कुंडीतली माती सांडली, त्याच्यामध्ये पावडर मिक्स केली. आता कसला कॉम्बो बनवायचा बाजूला? काय ते हे असं काहीतरी सुरू असते आणि हे असं घरात कितीतरी ठिकाणी चालू असतं. नाही देणार, सांडून टाकायला. इथे नेल पॉलिशच सांडलेलं आहे. नाही 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 नाही. हे बघा, हे असं काही ना काही सुरू असतं तिचं आणि कंटिन्यू, म्हणजे खाली काहीही ठेवलं तर ते पसारा काढणार, त्याच्यामध्ये काहीतरी मिक्स करणार. आणि साहजिक आहे की म्हणजे तिचं वय ते आहे, परंतु इतक्यांदा क्लिनिंग करावी लागते ना, त्यामुळे. काय बघत पण नाही.
शांभवी शांभवी विचार तरी पावभाजी तुझ्यासाठी आणली बाळा. आता सायंकाळ झाली आहे तर देवाला दिवा लावून घेते. या टायमिंगला इतकं फ्रेश वाटतं ना, मला माहिती नाही का कशामुळे, पण प्रत्येकाचा एक टायमिंग असतो बघा दिवसभरातला जेव्हा खूप एनर्जेटिक फील होतं. मला या टायमिंगला खूप भारी वाटतं जेव्हा दिवा प्रज्वलित करतो, तुळशीजवळ आपण दिवा लावतो, धूपदीप, ते सगळा सुगंध घरभर दरवळतो. हे मी खूपदा सांगितले, पण माझ्यासाठी हा बेस्ट टायमिंग असतो. त्यानंतर मग चहा टाकला, चहा तयार होतोय तोपर्यंत इकडे श्रीसाठी मी म्हणजे पावभाजी वाढते त्याला जेवणासाठी, कारण का ह्यांनी खास त्याच्यासाठी घेऊन आलेत की लेकाला आवडते आणि त्याच्या आवडीचे सगळे पदार्थ आज त्याला खाऊ घालू अशा हिशोबाने. तर आज चिल्ड्रन्स डे आहे आणि शांभवी तर काही खात नाही या गोष्टी अजून, पण श्रीला आवडतं बऱ्यापैकी, त्यात पावभाजी त्याला खूप जास्त आवडते. तर मग म्हटलं की केक कटिंग आणि हे ते करण्यापेक्षा त्याच्या आवडीचंच आपण बनवायचं चाललं होतं, पण मला माझ्या कामाच्या व्यापामुळे बनवणं नाही झालं. सगळे पार्सल घेऊन आलेत आणि मस्तपैकी पावभाजी त्याला सर्व करू. आणि शांभवीला तर दररोज त्याच्या आवडीचंच असतं. हो, दिस इज फॉर यू. आवडते का नाही? चाय नंबर चहा लवर चहा लवर म्हणजे थंडीच्या दिवसात जास्तच. पावसाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये चहा घ्यावा, उन्हाळ्यामध्ये बिलकुल चहा नको वाटतो, कुणालाच नको वाटतो. त्यानंतर ना आमच्या अपार्टमेंटमध्ये असंच लहान मुलांसाठी एक छोटंसं सेलिब्रेशन केलं चिल्ड्रन्स डेचं आणि खूप क्यूट होतं ते, कारण का म्हणजे ते गाडीच्या सीटवरती ठेवून कट केलाय तो केक आणि शांभवी सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी झालेली. सगळ्यांचा चेहरा आता फोटोमध्ये इकडे मुंगी बाय आज केक कट केलाय का मुलीने म्हणे चिल्ड्रन्स डे. आणि इथं अपार्टमेंट मध्ये ना सगळ्या लहान मुलांसाठी एक छानसं त्यांनी अचानक भयानक सरप्राईज दिलं आणि त्यासाठी कॉन्ट्रीब्युशन वगैरे सुद्धा त्यांनी हे केलं नाही, आम्हाला काहीच म्हटलं नाही. डिरेक्टली श्री शांभवीला खाली पाठवायला म्हटले. बाहेर गेली होतीस आणि केक कट केलास आणि तुला चॉकी पण दिली, चॉकी पण दिली. ओ तू भांडतेस. आणि स्पेशल ते नाव लिहिलेलं गिफ्ट असते ना, असते तर ते लिहिलेलं चिल्ड्रन्स डे. ते बिस्किट कुणाला दिलं? शांभवीला फक्त दिलं. कस काय बरं शांभवीला? लहान आहे म्हणून. सगळ्यात छोटी आहे आपल्या इथं ती. होय शांभू तुला दिलं? बापरे. आणि मग जर मी काय आगाऊपणा केला असता तर शांभवीला कशाला बोलवायचं? तुम्हाला काय वाटलं फोन आला आणि श्री आणि शांभवीला खाली घेऊन या म्हटलंस? मला वाटतं काहीतरी कार्यक्रम असेल. कार्यक्रम वाढदिवसाचा असला की पण बोलवतात ना. मग चिल्ड्रन्स डे होता, सकाळपासून लक्षात होता. त्यांनी कॉल केला तेव्हा आम्ही जेवत होतो रात्रीचं जेवण, आणि जेवत असताना अचानक ते म्हटले 5 मिनिटात पाठवता का खाली. म्हटलं काहीतरी वाढदिवसाचं तरी असेल ना, तर स्त्रीचा तरी काही आगाऊपणा असू शकेल, पण शांभवीला कशाला बोलवतील मग, हे पण डोक्यात आलं. पण मग जेव्हा हे गेले तर काय होतं, सेलिब्रेशन खाली कबुलीला एवढं गेले करायला लहान लहान. आता शांभवीला लहानच आहे किती, तिचं काय काम आहे असं म्हणून वाटलं मला. किती बी गोड बोला, हा इकडं तिकडं करा, त्याच्या वेळेला झोपतंय ती. आणि शांभवीला ना आई दररोज प्रयत्न करते लवकर झोपवण्याचा, पण ती काय ऐकत नाही. वेळच हे करते. हो, किती बी लवकर उरकू दे आणि तिला आधी लवकर झोपवायचं म्हणजे पुरीला झोप मिळेल असं वाटतंय मला. तुझ्या माझ्या पुरीला काय झोपू दे तिकडे आहे गाव. काही बी केलं तरी ती टाळ्यानच गाठती, कितीही करा. हो, आई बघ की कसं म्हणते माझ्या लेकीला लवकर झोप देत नाही. मग हो की रोजचा दिवस तिचा तसा जातोय की रात्रच्या रात्र जागी असती. हो की तुला झोपच येत नाही. नातीला कावून काय की कावून नको तर काय करू, मग तिने ऐकल्यावर कशाला कावून. आता मांडीवर किती प्रयत्न करते बरं का, हलवून गाणं म्हणून काही बी म्हणून झोपी घालावं म्हणून, तर ती जमून तोंड बंद नसतंय रडायला. लय रडती, तिला नग वाटतंय माझ्यापाशी.
आईकडेच येवं असं वाटतंय. दिवसभर आईकडे छान खेळते, पण पण रात्री- संध्याकाळी नगच म्हणती आणि झोप ग माय झोपा. तर आजचा दिवस शाळेमध्ये खूप छान होता आणि आज खाली पण पार्टी झाली, म्हणजे छोटीशी पार्टी. खाली म्हणजे अपार्टमेंटचं फुल सेलिब्रेशन होतं, है की नाही मग? हो, हो. आणि स्कूलमध्ये तर याच्या लय मस्ती birthday केली. ला शांभवी पण होती श्री सोबत आमच्या, हो ना? हो. त्यामुळे तो अजूनच खास आहे, कारण की शांभवीने पण केक कट केलाय आणि अशा आम्ही ललतो आणि आता. स्पेशल बिस्किट हिलाच मिळालं. हो, आणि श्रीला त्याचं खूपच दुःख झालंय. का आनंद रे राज? हो, बोल बोल आता ना. हात तुझं आता झोप आली आम्हाला. मला झोपवते म्हणून मी आजचा ब्लॉग एंड करत आहे. आणि चिल्ड्रन्स डे त्यामुळे पण. आणि ह्या नोटवर हा ब्लॉग मी इथेच थांबवतो. भेटूया पुढच्या नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय श्री